भावपूर्ण श्रद्धांजली. स्वागतम, सुस्वागत. सर्व मंगलाधीश परशुराम, परम शुभंकर श्री गणराज, जगन्माया असुर मर्दिनी माता श्री आदिशक्ती, त्रिशूलधारी तांडवकारी भवभयहारी ज्योतिर्लिंगमय देवादिदेव श्री महादेव, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगंधर छत्रपती श्री शिवराज. यंदाच्या वर्षी 325वी जयंती असणारे अजिंक्य महायोद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, मानव जातीला समता ममतेचा भक्तिमंत्र देणारे मार्गदर्शक संत महंत, सर्व थोर क्रांतीवीर, राष्ट्रभक्त, विचारवंत आणि प्रेरणादाते चिरस्मरणीय भारतपुत्र यांच्या पावन चरणी विनम्र अभिवादन करून अरण्येश्वर मित्रमंडळ गौरीवाडा ट्रस्ट पुणे 9 उपस्थित समस्त रसिक गणेश भक्तांचं सन्मानपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. यंदा मंडळाचं 66वं वर्ष आहे. आपल्या मंडळाचे अध्यक्ष अर्जुनराव जानगवळी यांना गेली 36 वर्ष करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल पुणे शहरातून अनुबंध प्रतिष्ठानतर्फे लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी उत्सवात समाज प्रबोधनपर देखावे सादर करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत मंडळानं सलग 5 वेळा प्रथम पुरस्कार मिळवून स्पर्धेतला मानाचा जय गणेश भूषण हा सर्वोच्च पुरस्कार रोख रुपये 1,01,000 या धनराशी सहित जिंकून पुरस्कारांचा राजा हा सन्मान मिळवलाय. सातत्यानं विविध उपक्रम संपन्न करणाऱ्या या मंडळानं धार्मिक, राष्ट्रीय, सामाजिक सण, गणेश या महाप्रसाद, वारकरी भोजन सोहळा, बालसंस्कार, बालवाडी, गरजू विद्यार्थ्यांना शालेय मदत, सार्वजनिक मोफत वाचनालय, सामुदायिक विवाह सोहळा, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, पाणपोळी, शिवजयंती उत्सव, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, अरण्येश्वर क्रिकेट चषक, नवरात्रीमध्ये दांडिया, गावदेवी लक्ष्मी आईची जत्रा आणि उत्सव, सिदाजी अप्पांचा गादी पूजन भंडारा उत्सव, म्हसोबा देवस्थान उत्सव, तसेच स्वस्त फटाका विक्री केंद्र असे एक ना अनेक उपक्रम राबविले आहेत. आपल्या मंडळात सतत भावस्पर्शी समाज प्रबोधनपर देखावे सादर करून पुणे शहरातून विविध गणेशोत्सव स्पर्धांमध्ये, ज्यामध्ये विघ्नहर्ता न्यास, पुणे फेस्टिवल, पुणे महानगरपालिका, झी मराठी, रोटरी क्लब, योगी अरविंद मंच, पर्वती कृती समिती, दैनिक लोकसत्ता, दैनिक सामना, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय पक्षांच्या स्पर्धांबरोबरच सर्व वृत्तपत्र, दूरचित्रवाहिन्या, सामाजिक आणि धार्मिक अशा अनेक स्तरातून प्रथम पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच गतवर्षी दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला शहर विजेता हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तसंच पुणे महानगरपालिका आणि अतुल संतानी फाउंडेशन तर्फे स्वच्छता अभियान स्पर्धेत मंडळाला पुणे शहरातून प्रथम क्रमांक मिळाला. प्रतिवर्षी भव्य, विचारप्रदायी जिवंत देखावे साकार करण्याची परंपरा असलेल्या मंडळानं यंदाच्या 66व्या वर्षी साकार केला आहे महन मंगल, अविनाशी शिवतत्व, आदिशक्तीच्या सामर्थ्याचं सत्व आणि दोघांच्या ऐक्यातून उमलणारं खरं पूर्णत्व यांच्या त्रिवेणी संगमावरचा पुराण स्पर्शी, वास्तवदर्शी, भव्य, जिवंत देखावा. करूया जागर शिवशक्तीचा. ब्रह्मांड नांदत होते, स्वर्ग मृत्यू पाताळ चराचरांनी गजबजले होते. आपापले आचार विचार व्यवहार मनोव्यापार सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण
अचानक काळाचं राऊंड सुटलं. नियतीला हादरा बसला. अत्यंत भयान अशुभ मुहूर्तावर स्मशानातल्या तावडीच्या ढळून पेटलेल्या चितेतून बलाढ्य उन्मत्त अत्याचारी महिषासूर जन्माला आला. मी सर्व सत्ता खंडात कुणाचं धाडस या महिषासुराला विरोध करण्याचं. आधार तर माझच आहे. मृत्यूला चेडून टाकायला माझी काही फरकीच आहे. स्वर्गावर सुद्धा स्वर्गावरती आक्रमण करून सगळ्या देवांचा नाश करून टाकेन मी. मग या अवघ्या त्रिखंडावर माझं राज्य महिषासुराचं राज्य. जिकडे तिकडे हाहाकार उडाला. न्याय, नीती, धर्म रसातळाला गेला. राक्षसी निर्दय जीवाकुळामुळं त्रिभुवन त्रस्तग्रस्त झालं. अखेर देवगणांनी कळवळून त्रैमूर्तींची आर्त आळवणी केली आणि तिन्ही देवांच्या ऐक्यातून महादेवांच्या अतिविध्वंस तांडवकारी शिवतत्वातून निर्माण झाली सर्व सामर्थ्यवान महाशक्ती. ब्रह्मदेवांकडून सिद्ध मंत्र, श्री विष्णूंकडून अमोघ चक्र आणि भोलेनाथांकडून लखलखता त्रिशूळ घेऊन खवळलेली महाशक्ती वाघावर बसून सामोरी आली. आणि घनघोर युद्धाचा आगडोंब उसळला. दुष्ट दानवाच्या मायावी लीला आणि कपट कावे धुळीला मिळली. देवी दुर्गे धारधार त्रिशूळाचा अचूक मर्मावर वज्र प्रहार केला. रक्ताचं कारंज उडालं. मर्मभेदी किंकाळी करून महिषासूर पायाशी तळमळत पडला. शिवाशिवाय शक्तीचं अस्तित्व नाही आणि शक्तीशिवाय शिवाला पूर्णता नाही. त्या देवाधिदेव शिवशंकराचं जागृत वास्तव्य असणारी, संकट, दुःख, दैन्य, चिंता, व्याधी नष्ट करणारी, सद्भक्तांना आशीर्वाद, रंजल्या गांजलेल्यांना आधार आणि शूरवीरांना ज्वलंत स्फूर्ती देणारी, आपल्या भारतवर्षात ठाई ठाई वसलेली ज्योतिर्लिंग म्हणजे प्रत्यक्ष तेजाची केंद्रच. ऐल पैल पसरलेल्या अथांग अरबी सागराच्या तीरावर वेरावळ जवळ गुजरात प्रांतातल्या सौराष्ट्रातलं जागृत ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ. दक्षिण देशात आंध्र प्रदेशातल्या श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी निवास करून मनोवांछित फलप्राप्ती करून देणारा श्री मल्लिकार्जुन. शांत संथ विशाल पात्राच्या क्षिप्रा नदीच्या तीरी मध्य प्रदेशातल्या उज्जैन नगरीत रहिवास करून असंख्यांचा साक्षात्कार घडवणारा श्री महाकालेश्वर. भारतवर्षाच्या मुकुटात दिग्विजयाचं मोरपीस खोवणाऱ्या माळव्यातल्या शिवकन्या नर्मदा नदीच्या काठी नांदणारा श्री ओंकारेश्वर. उत्तराखंड मधल्या अलकनंदा आणि मंदाकिनी यांच्या संगमावर गगनाला गवसणी घालणाऱ्या उत्तुंग शिखरावर विराजमान झालेले श्री केदारनाथ. संत महंतांनी आणि शौर्यवंतांनी चैतन्यमय केलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या खेड तालुक्यात नितांत निसर्गरमणीय वातावरणात एखाद्या शुभचिन्हासारख्या शोभणाऱ्या राऊळातला परम उदार श्री भीमाशंकर. प्रत्येक हृदयाला दर्शनाची ओढ असणारा, पायाशी येणाऱ्या भाविकांचं अंतिम कल्याण साधणारा, गंगा तटाकावर वास्तव्य करणारा,
साक्षात काळभैरवाला क्षेत्रपाल नेमणारा, वाराणसी म्हणजेच काशीचा मोक्षदाता महायोगी विश्वनाथ, काशी विश्वेश्वर. महाराष्ट्र भूमी सुजलाम सुफलाम करणाऱ्या दक्षिण गंगा गोदावरीच्या रम्य काठावर, नाशिकच्या पुण्यभूमीवर राहून पापनाश करणारा, काळसर्प योगावर बंधन घालणारा, जीवात्म्यांना गती देणारा पुण्यरूप श्री त्र्यंबकेश्वर. भारतवर्षातल्या झारखंडमध्ये मूळ स्थान असणारा, भक्त कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या परळी वैजनाथ क्षेत्री विसावलेला, यातना वेदनांचा परिहार करून निकोप आयुरारोग्य प्रदान करणारा अद्भुत किमयाकारी श्री वैजनाथ. गुजरात राज्यात द्वारकापुरी जवळ निवासस्थान असणारा, अतिबलाढ्य क्रूर दारुकासुराचा नायनाट करणारा, पापतापहारी सर्व सौख्यकारी, अमोघ पाशुपतास्त्रधारी अभयदाता श्री नागेश्वर. भारत देशाच्या दक्षिण टोकावर बंगालची खाडी आणि हिंदी महासागर यांच्या मधल्या पावन प्रदेशात 22 प्रभावी जलकुंडांच्या विस्तीर्ण मंदिरात, लंकेत युद्धासाठी जाताना श्री रामप्रभूंनी स्थापून पूजलेला विजयश्रीचं वरदान देणारा तामिळनाडू प्रांतातला श्री सेतुबंध रामेश्वर. महाराष्ट्रातल्या आजच्या छत्रपती संभाजीनगर प्रांतातल्या दौलताबाद जवळच्या वेरूळ मधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या कलात्मक मंदिरात नांदणारा, प्रपंचात आनंद समृद्धी संतान सुख देणारा श्री घृष्णेश्वर. भक्ती आणि शक्ती यांचा संगम घडवी अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे नेणारी ही 12 ऊर्जा केंद्र आणि त्यात राहून विश्वाला चेतना देणारा परम शुभंकर श्री शिवशंकर. भारतात आणि भारताबाहेर असणारी महाशक्तीची 51 शक्तिपीठ म्हणजे त्रैलोक्याला आदिनाथ शिवांनी दिलेलं पालन, रक्षण आणि अभयाचं अक्षय वरदान. त्यापैकी 3.5 शक्तिपीठांचं भाग्य लाभलं महाराष्ट्राला. पंचगंगेच्या काठी त्र्यंबुली टेकडीवर दुराचारी कोल्हासुराचा वध करणारी, अंतरीची प्रेरणा जागवणारी, धनधान्याचं पाठबळ देऊन मायेची पाखर घालणारी कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई. महाकोपिष्ट जमदग्नी ऋषींची पत्नी, महाप्रतापी परशुरामांची माता, जितकी वत्सल तितकीच उग्र, जितकी सोशित तितकीच करारी आणि जितकी कोमल हृदयी माता तितकीच सामर्थ्यशाली दुष्टघातिनी माहूरची श्री रेणुका. पूर्वी दंडकारण्या, आता मराठवाड्यात बालाघाट डोंगर पठारावर वसलेली क्षात्र तेजाची चैतन्य देवता, तुळजापूर निवासिनी छत्रपती वरदायिनी, भगवती महाराष्ट्र कुलस्वामिनी, महिषासुर मर्दिनी, रणचंडिका श्री भवानी. ही 3 पूर्ण शक्तिपीठ आणि अर्ध पण आद्य असणार सह्याद्रीच्या 7 उत्तुंग शिखरांनी वेढलेलं नाशिक मधल्या नांदुरी वळी परिसरातलं महाप्रभावी प्रत्येकारी शक्तिस्थान सप्तशृंग गडावर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचं ओंकार स्वरूप असणारी शुंभ निशुंभ खंडिनी श्री सप्तशृंगी. शिवाची छाया आणि शक्तीची माया या ओंजळीतून फुललेल्या त्रिभुवनाचे तारणहार तेच आहे. दुष्ट विघातक वृत्तींचं मर्दन आणि सत्य सत्व सदाचाराचं वर्धन करणारा संकटहारी शुभमंगलकारी तेज पुण्य संयोग. काळ धावत राहिला, निसर्ग चक्र पालटत राहिलं आणि शिवशक्तीच्या राज्यात भारतवर्षाच्या या पुण्यभूमीवर पुन्हा एकदा त्याच राक्षसी क्रूर धर्मांध अत्याचाराची दुर्दैवी पावलं उमटली. निरपराध भूमिपुत्रांना चिरडण्यासाठी
आसुरी लालसेनं वखवखलेल्या यावनी टापा वादळी वेगानं आल्या आणि अवघ विध्वंसाचं पैमान माजलं. मुलं, माणसं, माता भगिनी, घरं वासरं असहाय्य झाली. दिशा हरवून टाकणाऱ्या त्या काळ्या गुप्त अंधारात थेंबा थेंबात स्वाभिमान असणारी एक गोगुली तेजस्वी रक्तधार चमकली. महाप्रतापी रोहिडेश्वर, आज या देशाला, या महाराष्ट्राला, या सह्याद्रीला, या शिवाजीला आणि त्याच्या मर्दमावांना तीच तुझी शक्ती हवी आहे. शंभू महादेवा आशीर्वाद दे. रक्तातलं इमान तुझ्या पायी वाहून शपथ घेतो. छातीचा कोट करीन, जीवाची बाजी लावीन, पण ही राक्षसी मोगलाई धुळीला मिळवून पवित्र हिंदवी स्वराज्य निर्माण करीन. हर हर महादेव. त्रिनेत्रधारी शिवानं ती प्रतिज्ञा ऐकली आणि शिवाचा प्रभाव आणि शक्तीचा प्रताप एकत्र येऊन शिवस्वराज्य साकार झालेलं पाहण्यासाठी शिवाचा तिसरा नेत्र हळूहळू उठू लागला. अनाचाराचं साम्राज्य उखडून टाकण्यासाठी पुन्हा एकदा महाशक्ती जागृत झाली. परकीय सत्तेचा अंधार चहूकडून गिळायला आला. आई, काय करावं? गोरगरीब रयतेच्या जीवाच्या मोलापासून लेकी फुलांच्या पदराच्या शिलापर्यंत सगळंच धोक्यात आलंय. गुलामगिरीच्या बेड्या पडल्या. निष्पाप पुरखावर दैत्यांचा घाला पडतोय. देश, देव, धर्म धोक्यात आलाय. संकटांनी चहू बाजूनी वेढा घातलाय. माते आता तुझाच आधार. म्हणूनच मी आले आहे शिवबा. हो, मीच उन्नत महिषासुराचा नाश करणारी. शिवबा, त्या दुष्टावर प्राणांतिक प्रहार करण्याचं सामर्थ्य आज तुम्हाला हवं आहे. माते, आमचं बळ कमी, हौस अपुरी. तरीही निष्ठा बुलंद. चिंता नाही, मी पाठीशी आहे. शिवबा, आता तुझ्या त्या निष्ठेच्या ठिणगीनं पराक्रमाचा वडवानळ फडकेल आणि तळपणाऱ्या संशेरीनं आदर्शाचा इतिहास घडेल. मी आदिनाथ शिवांची शक्ती, ओंकार स्वरूप दैत्य संहारिणी तुळजा, साक्षात माझं शक्तिरूप असणारी ही विजयदायिनी संशेर तुला देते. जिवंत पराक्रम कर, यशस्वी भव, विजयी भव. कुलस्वामिनी आदिशक्ती भवानी, साक्षात तू आलीस. मग आता या शिवाजीला कळी काळाचंही भय नाही. आराध्य शिवशंभूंच्या साक्षीनं हा शिवाजी तिच्या चरणांशी निर्धार करतो की मोगलाईच्या माजलेल्या सगळ्या शाळा पायदळी तुडवी आणि माझ्या हिंदवी स्वराज्याचा भगवा स्वातंत्र्याच्या आभाळाला भिडवी. जय भवानी. शिवाची शक्ती जिजामाता बनून शिवशौर्याच्या पाठीशी उभी राहिली. तशीच तिनं छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाची ज्योत पेटवली. एक देश घेऊन असंख्य मशाली चेतल्या. रणबंद मल्हारराव होळकरांसारखी शक्ती पाठीशी होती. म्हणून अहिल्या देवींना उदंड कल्याण कार्याचा शिव प्रसन्न झाला आणि महाशक्ती पुण्यश्लोक अहिल्या देवींमुळे मल्हाररावांचं कीर्तिमलय विस्तार. शिवभक्तीत रममाण होऊन लोकोद्धार करताना त्या शक्तीनं न्यायदेवता होऊनही तेजस्वी आदर्श निर्माण केला. मनरूप सिंग उद्दाम झाला, बळानं बेफाम झाला. रयतेकडून जबरीनं वसुली केली. सरकारात जमा न करता करणारच होतो. काय कुठे पळून चाललो होतं का काय? खामोश. हे शिवशक्तीचं, छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. गुन्हा करून पळून जायला इथं पाय ठेवले जात नाही आणि न्याय नीती सोडून माज मस्ती करणाऱ्याची गर्दन जागेवर उरत नाही. शिवपिंडी हाती घेऊन न्यायासनावर बसलेली ही अहिल्या
दंड देताना स्वतःचा पती पाहत नाही, पोटचा पुत्र पाहत नाही, ती इतर कोणाची गय का करेल? ते होणे नाही. निष्पापांची पिळवणूक आणि हत्या करणाऱ्या या नराधमाला उद्याच्या उद्या जाहीर फाशी द्या, भर बाजारात. राणी सरकार, दया करा, दया करा राणी सरकार, दया करा, दया करा राणी सरकार, माफ करा मला, नको नको. जय शिवशंकर. विश्वपालक शिवापासून उद्भवलेल्या शक्तीचे हे तेज किरण असाच अंधार भेदून निघाले. महाराणी येसुबाई, ताराराणी, मर्दानी झाशीवाली लक्ष्मीबाई अशा शौर्य ज्योती उजळीत चालले. पण काळबाज कपटी इंग्रजांच्या कारस्थानाला आणि अमानुष छळाला अडले. स्वातंत्र्य सूर्य पुन्हा झाकोळला गेला. सर्वांगात राष्ट्रभक्तीचे निखारे फुललेल्या क्रांतीवीरांच्या रूपानं यज्ञकुंडातल्या ज्वाळेसारखी शिवशक्ती पुन्हा धगधगून उठली. ज्ञानज्योती आणि क्रांती ज्योती प्रकाशमान झाल्या. दूरदृष्टीचे समाजधुरीण महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई यांनी विकासाचा शिव आणि विद्येची शक्ती यांचा मिलाप साधला आणि भारतवर्षात पुन्हा शिवाची प्रतिष्ठापना केली. जागृत शिवदीपातल्या शक्ती ज्योतीनं भारताला प्रगतीची, उन्नतीची, आत्मविश्वासाची, समानतेची आणि शिक्षणाची दिशा दिली. माझ्या लेकींनो, ही सावित्री फुले तुमची माय म्हणून तुम्हाला सांगते. काळ बदलला आहे. पूर्वीच्या तलवारींच्या आता लेखण्या झाल्या आहेत. रणांगणांच्या शाळा आणि शस्त्रास्त्रांची वह्या पुस्तकं बनली आहेत. शिक्षण हाच खरा विजय आहे. लढाई आजही आहे, पण ती अज्ञानाशी, मागासलेपणाशी, अनिष्ट रूढी परंपरांशी. तुमची ही सावित्री माय तुम्हाला खात्री देते. भगिनींनो, लेकींनो, जागृती, निर्धार आणि अभ्यास या त्रिशूळामुळेच आपण साऱ्या जणे जिंकणार आहोत आणि स्त्री शक्तीचं महत्व खऱ्या अर्थानं दाखवून देणार आहोत. हाच समतेचा विचार, एकोप्याचा संदेश आणि प्रत्येकाला शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याचा अधिकार स्वतंत्र भारतात घटनेच्या माध्यमातून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. उत्कर्षाच्या शिवाकडे प्रयत्नांची शक्ती वळवण्याची प्रेरणा दिली. शिव आणि शक्ती यांचं असं महात्म्य, एकाशिवाय दुसऱ्याला पूर्णता नाही. पण आज शिव आणि शक्तीच्या घराचं ते अंगण मतभेदात दिसतंय का? शिव आणि शक्तीमध्ये अहंकाराचं बीज रुजतंय का? एकोप्याच्या बागेत दुराव्याचं, वादाचं तण माजतंय का? शिव आणि शक्ती या एकमेकातच युद्धाचं रणशिंग वाजतंय का? तर तुम्ही दोघेही उच्च शिक्षित, मोठ्या उद्यावर आणि चांगले पगारदार आहात. गाडी आहे, स्वतःचा फ्लॅट आहे, तरी तुम्हाला घटस्फोट पाहिजे? हो, आम्हाला एकत्र राहणं शक्य नाही. फार झालं, फार सोसलं, आता बस. काय बस? एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. लग्न झालं म्हणून मी काय नोकर आहे का? मग काय घरात कामच करायचं नाही? करायलाच पाहिजे. का करायचं? तुझ्या इतकंच कमवते मी. गाडी माझ्या नावावर, तुझ्यापेक्षा माझ्या खात्यात जास्त पैसे. ऑब्जेक्शन. संसारात प्रत्येक बाबतीत अशी स्पर्धा का नाही करायची? माझी अशी बरोबर आहे, अगदी 100% बरोबर आहे. अजिबात नाही. माझा अशील मुळीच कमी नाही. चूक, 100% चूक. ही असल्यामुळेच हा आहे, नाहीतर साफ चूक. हा आहे म्हणून ती आहे. त्याचं काहीही ऐकून घेतलं जाणारच नाही. काय वाटेल ते होऊ दे. आम्ही पण लढणार. दरवेळी काय असं? दरवेळी काय? दरवेळी स्वतः तेच करायचं. थांबा थांबा थांबा. या दोघांच्या केसमध्ये तुम्ही दोघंच जास्ती भांडायला लागलाय. मी तुम्हाला
पुढची 12 तारीख देतो. नाही, नको 12 नको. का? त्या दिवशी काय? आमच्या घटस्फोटाची तारीख आहे. तुमच्या केसचा निकाल कोणाच्याही बाजूचा असला तरी त्यामुळे दोघांच्याही संसाराचा निकाल लागणार हे नक्की. चला, आज मला बजावून सांगितलंय घरी लवकर या. नाही गेलो तर बायको कोर्टात जायची. नुसत्या कोर्टातल्या तारखा बदलण्यापेक्षा बदलत्या तारखांकडून नवे विचार शिकून आजच्या शिव आणि शक्तीनं आपला दृष्टिकोन बदलण्याची खरी गरज आहे का? एकमेकांना मारक ठरण्यापेक्षा पूरक ठरायला पाहिजे का? शिव आणि शक्ती ही ब्रह्मांडाच्या आणि पती आणि पत्नी ही संसाराच्या रथाची 2 चाकं. त्यांनी परस्परांशी जुळवून न घेता विरोध केला तर रथ पुढे जाईल का? शिवरायांचा विचार म्हणजे शिव, मावळ्यांची वीरश्री म्हणजे शक्ती, क्रांतीवीरांचा सत्य स्वाभिमान हा शिव, त्यांची प्रखर निष्ठा ही शक्ती, थोर संत महंतांचा, विचारवंतांचा, बुद्धिमंतांचा कल्याणकारी उपदेश हा शिव, आणि त्या बळावर आव्हान स्वीकारून यश जिंकणारी तुम्हा आम्हा प्रत्येकातली कार्यक्षमता म्हणजे शिवशक्ती. ती जागृत होणं, सत्कारणी लागणं, देशाला, समाजाला, उमलत्या पिढ्यांना समृद्ध करण्यासाठी देणं ही काळाची हाक आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती कर्तव्य बुद्धीनं आपण होऊन स्वीकारली पाहिजे. शिव आणि शक्ती भिन्न नाही. आपलं हे पवित्र स्वराज्य साकार झालंय ते शंभू महादेवाच्या कृपेमुळं आणि माय भवानीच्या प्रतापामुळं. निस्सीम शिवभक्त रणवीर मल्हाररावांची सून म्हणून मला जे काही करता आलं ते इच्छाशक्ती, मनशक्ती आणि कार्यशक्तीमुळे. सदाचाराचा शिव असला की संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. जय शिवशंकर. म्हणूनच हाच सुमुहूर्त आहे पक्का निर्धार करण्याचा. हीच वेळ आहे शिवशक्तीला स्वतःच्या जगण्यात आणण्याची, आणि हाच शुभक्षण आहे समस्त विघ्ननाशक, सुबुद्धीदायक, मंगलमूर्ती श्री गणरायांच्या चरणाशी मनोमन प्रतिज्ञा करून शपथ घेण्याचा. सगळे मिळून एक होऊन परम सामर्थ्यशाली शिवशक्तीचा जागर करूया. शिवशक्तीचा जागर करूया. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. करूया जागर शिवशक्तीचा. अरण्येश्वर मित्रमंडळ गवळीवाडा ट्रस्ट पुणे. मंडळाचे अध्यक्ष अर्जुनराव जानगवळी. देखावा निर्मिती अरण्येश्वर मित्रमंडळ गवळीवाडा ट्रस्ट पुणे 9. देखाव्याची कल्पना आणि दिग्दर्शन नामदेव पवार, अहिल्यानगर, आणि मंडळाचे सर्व उत्साही कार्यकर्ते. उपाध्यक्ष बाळासाहेब कोळपकर. अहवाल प्रकाशक अशोक जानगवळी, संजय हिरणवाळे, गणेश आवरंगे. उत्सव व्यवस्था राजाभाऊ हिरणवाळे.